औरंगजेबाची कबर काढून टाका, नाहीतर लाखो हिंदू संभाजीनगरात शिरून कार सेवा करतील असा इशारा बजरंग दलने दिलेला आहे। 17 तारखेला राज्यभर जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना विश्व हिंदू परिषद याबाबत निवेदन देणार आहे। औरंगजेब हा काही साधू संत नव्हता, त्याचे कोणतेही स्मारक महाराष्ट्रात नको असा इशारा बजरंग दलने दिलेला आहे। तर बजरंग दलने स्टंट करू नये अशी टीका आता काँग्रेसने केली आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। ज्यांनी हिंदूंचा छळ केला, छत्रपती संभाजी महाराजांना एवढ्या क्रूर पद्धतीने त्यांनी त्यांचा वध केला, अशा आलमगीराचं, अशा औरंग्याचं कुठलंही स्मारक, कुठलीही कबर पूर्ण महाराष्ट्रात काय हिंदुस्थानात असू नये यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल हा आंदोलनाचा पहिला टप्पा जाहीर करत आहे। शिवछत्रपतींच्या तिथीनुसार असणाऱ्या जयंती दिनी सोमवार दिनांक 17 मार्च 2025 संपूर्ण राज्यभर, महाराष्ट्रभर हा आंदोलनाचा पहिला टप्पा सुरू होईल। औरंगजेबाची जी कबर आहे ती शिवाजी महाराजांचं जे शौर्य आहे आणि शिवाजी महाराजांचा पराक्रम जो आहे हा दर्शवणारी देखील ती त्या ठिकाणी त्यांची कबर आहे। आणि शिवाजी महाराजांचा मृत्यूनंतर 28 वर्षांनी औरंगजेबाचा मृत्यू झालेला आहे आणि अशा परिस्थितीत ती कबर त्या ठिकाणी जी आहे ही कबर म्हणजे इतिहासाचा एक महत्त्वाचा तो पुरावा पण आहे। आणि दुसऱ्या बाजूला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल हे जर त्याचं अनुकरण करत असतील तर त्यांनी त्यांच्या या वक्तव्याचा आणि या स्टंटचा त्यांनी विचार करावा। तर या इशाऱ्यानंतर आता औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। SRPची एक तुकडी, 2 अधिकारी, 15 कर्मचारी तिथे तैनात करण्यात आलेले आहेत। तर आपण बघतोय औरंगजेबाच्या कबर परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। SRPFची एक तुकडी इथे तैनात आहे, तसंच 2 अधिकारी, 15 कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत। तर या प्रकरणी आता विरोधकांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे। मी बोलल्यास अनेकांच्या अडचणी वाढतील असं कोल्हेंनी म्हटलेलं आहे। तर कबर हटवू नका, औरंगजेबाला कुठे गाडला हे कळायला हवं अशी प्रतिक्रिया खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे। मी योग्य वेळी याची भूमिका स्पष्ट करेन, पण जेव्हा मी ती भूमिका स्पष्ट करेन तेव्हा ही मागणी करणाऱ्यांना ती परवडेल का हा त्यांना विचार करावा लागेल। पण ती आत्ताची वेळ नाही, योग्य वेळी नक्कीच ही या विषयीची भूमिका मी स्पष्ट करेन। औरंगजेब क्रूर कर्मा होता हे स्पष्ट आहे, स्वच्छ आहे, त्याच्याबद्दल बोलण्याची गरज नाही। परंतु छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात त्याला इथंच गाडून घ्यावं लागलं, हे कुठे गाडून घ्यावं लागले दाखवलं तर गरजेचं आहे। नाही तर ते तुम्ही काढूनच टाकता, औरंगजेब कुठे गाडला गेला माहिती नाही, तो या महाराष्ट्रातच गाडला गेला हे आवश्यक आहे। फक्त त्याचं ग्लॅमरायझेशन करण्याचा जो प्रयत्न होतो तो अतिशय निषेधार्ह आहे।